नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मान्सूनच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास 22 जूनपासून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये मान्सूनचा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मान्सूनवर निश्चितच एल निनोचा सावटासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण एल निनोच्या प्रभावामुळेच पावसाचे वितरण हे असमान आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आपल्याला पाहायला दिसत आहे, तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. तर काही भागामध्ये अजूनसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचलेला नाही किंवा मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्या भागातील पेरण्या अजूनसुद्धा रखडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसांमध्ये पुन्हा काही प्रमाणात मान्सूनच्या पाऊस हा कमी होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये ते पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये पुन्हा जास्त स्वरूपाचा पाऊस येत्या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये मान्सूनचे ढगाची व्याप्ती ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु बंगालच्या खाडीतील शाखेमध्ये मात्र मान्सूनचे ढग चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु त्या शाखेचा मार्ग हा साधारणपणे पूर्वोत्तर राज्याकडे जास्त असल्या कारणामुळे पूर्वोत्तर राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस यापूर्वीसुद्धा झालेला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये सुद्धा पूर्वोत्तर राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याचे चिन्ह आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि त्या अरबी समुद्रातील आणि बंगालच्या खाडीतील या शाखेमुळे महाराष्ट्रातील 2 दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस हा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये त्याचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 29 जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. परंतु दुपारपर्यंत पावसाचे प्रमाण कमी झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुपारपर्यंत खान्देश विभाग, नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणसुद्धा दुपारनंतर चांगल्याच पावसाची शक्यता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर चांगला प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर 29 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, हिंगोली, माजलगाव या परिसरामध्ये सुद्धा दुपारनंतर चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 29 जून रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सांगायचं झाल्यास पूर्व विदर्भातील 1 ते 2 जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमरावती, दर्यापूर, अचलपूर, दारवा, डिग्रसनेर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 29 जून रोजी दुपारनंतर जवळपास 4 नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 30 जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण निश्चितच कमी असणार आहे. 30 जून रोजी मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे बीड, लातूर, परभणी, हिंगोली या भागातसुद्धा दुपारनंतर चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण थोडेसे कमी झालेले असेल. काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असेल, तर काही भागामध्ये मात्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस 29 जून रोजी दुपारनंतर साधारणपणे 4 ते 7च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, दारवा, डिग्रस, नांदगाव, बाभुळगाव, वर्धा या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळातील बहुतांश भागामध्ये 30 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 30 जून रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस कसा असेल याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.